हाताला कुठं लागलं काढा शूटिंग काढ काढा इकडे घ्या फोटो घ्या मॅडम हो घेते ना घेते घेते काय करत मॅडम फोटो बी घ्या आज नाव जर सांगितलं पोलीस स्टेशन आमचे फोटो आहे ओके ओके काय करायचं मला सांग निघा 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 खूप झालं निघा आता निघा अहो निघा तुम्ही निघा आता तुम्ही निघा निघा आता निघा पटकन तुम्ही निघा 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 आता तुम्ही चला वर्गात नाही यायचं निघायचं शहाणपणा करू नको जास्ती बाहेर निघ बाहेर निघतो का तू तुला सांगितलं बाहेर निघायचं वर्गात यायचं नाही निघा निघ बाहेर शेवगाव तालुक्यातील बालम टाकळी येथील भगवान बाबा माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी 26 मार्च रोजी सकाळी 10:30 वाजता भूगोल या विषयाचा इयत्ता 10वीचा पेपर होता। शाळेवरती 10वीचा भूगोल या विषयाचा पेपर सुरू होता। यावेळी शाळेच्या गेटला कुलूप लावलेलं असताना देखील कुलूप तोडून आतमध्ये प्रवेश करून 15 ते 18 इसम यांनी परीक्षा केंद्रामध्ये शिक्षकांना आणि शिक्षिकेला त्रास देऊन धाक निर्माण होईल असं वर्तन केलं आणि हातामधील लाकडी काठ्यांचा धाक दाखवून धक्काबुक्की करून धमकी दिली आहे आणि शासकीय कामामध्ये अडथळा निर्माण केला। म्हणून परीक्षा केंद्र संचालक यांच्या तक्रारीवरून
शेवगाव पोलीस ठाण्यामध्ये 27 मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला. शेवगाव पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने यांनी तात्काळ या गुन्ह्यामधील आरोपींना अटक करण्यासाठी पथकं तयार करून या गुन्ह्यामधील आरोपी ज्ञानेश्वर जनार्दन रक्टे तसेच दीपक अंकुश सपकाळ, अभिषेक भगवान गरड यांना गुन्हे दाखल होताच त्यांचा शोध घेऊन 27 मार्च रोजी अटक केली आहे. उर्वरित आरोपींना पकडण्यासाठी शेवगाव पोलीस पथकाकडून शोध मोहीम राबवण्यात येत आहे आणि त्यांना अटक करून पुढील कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक राकेश ओला अहमदनगर, अप्पर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे अहमदनगर, उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील, उपविभाग शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दिगंबर भदाने, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी, पोलीस कॉन्स्टेबल परशुराम नाकाडे तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल सुधाकर दराडे, पोलीस नाईक उमेश गायकवाड, पोलीस कॉन्स्टेबल श्याम गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल बाप्पासाहेब धाकतोडे तसेच पोलीस कॉन्स्टेबल संतोष वाघ, पोलीस कॉन्स्टेबल कृष्णा मोरे यांनी केली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महेश माळी हे करत आहेत. शेवगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बोधेगावला शिवाजी महाराज हायस्कूल आहे. त्याचे उपकेंद्र बालम टाकळी येथे असून 10वीचे पेपर चालू होते. शेवटचा पेपर भूगोलाचा होता आणि बालम टाकळी येथील जे उपकेंद्र होतं त्याच्या मार्फत आमच्याकडे कुठल्याही बंदोबस्ताची मागणी करण्यात आलेली नव्हती. ज्या ज्या ठिकाणी 10वीचे पेपर होते शेवगाव तालुक्यातील जे जे केंद्र होते तिथे संपूर्णपणे बंदोबस्त देण्यात आलेला होता. तेथील सर्व परीक्षा ह्या सुरळीत पार पडल्या आणि शांततेत पेपर संपलेला होता. दरम्यान काही हुल्लडबाज तरुणांनी बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेत त्या परीक्षा केंद्रावर काही दंगामस्ती केल्यामुळे तेथील परीक्षा केंद्र प्रमुख यांनी आमच्याकडे तक्रार नोंदवलेली आहे आणि जे काही तरुण आणि टवाळखोर मुलांनी तिथे व्यत्यय आणण्याचा प्रयत्न केला होता त्यांच्यावर आम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे. आम्ही 3 आरोपी अटकेत ठेवलेले आहेत आणि त्यांचा आज रोजी आम्ही माननीय न्यायालयात हजर करून त्यांचा रिमांड घेऊन इतर आरोपी आहेत त्यांचा शोध घेऊन कडक कारवाई करणार आहोत, जेणेकरून भविष्यात शेवगाव तालुका तसेच महाराष्ट्रात देखील परीक्षा सुरळीत पार पडतील आणि शासन मार्फत जे परीक्षा घेतल्या जातात त्या सुरळीत पार पडतील याची आम्ही काळजी घेणार आहोत. आणि त्याचा परिणाम म्हणून जे काही टवाळखोर मुलं आहेत त्यांच्यावर काही निर्बंध येतील आणि भविष्यात ते पुन्हा चुका करणार नाहीत या दृष्टीने आम्ही कठोर कारवाई करणार आहोत. महाराष्ट्रामध्ये प्रथमच शेवगाव तालुक्यात अशी बिहारसारखी परिस्थिती निर्माण झाली. शाळे केंद्रावर घुसून शिष्यकलदमबाजी होते व विद्यार्थ्यांना त्रास होतो. अशा म्हणजे किती जण होते, त्याच्यावर कारवाई किती जण केली तुम्ही? साधारण 10 ते 12 तरुणांचे आम्हाला नावं निष्पन्न झालेले आहेत. त्यापैकी आम्ही 3 तरुण जे आहेत त्यांना अटकेत ठेवलेलं आहे. एक तरुण जो आहे तो अल्पवयीन असल्यामुळे त्याला आम्ही सूचनापत्र देऊन पालकांच्या ताब्यात दिलेले आहेत आणि महाराष्ट्रात जी परिस्थिती आहे ती शांततेत आहे. फक्त तिथं बंदोबस्त नसल्याचा गैरफायदा घेऊन या टवाळखोर फुलांनी त्याचा गैरफायदा घेतलेला. अन्यथा परीक्षा सुरळीत पार पडलेल्या आहेत, भविष्यात देखील पार पडली याची आम्ही पोलीस विभागातर्फे ग्वाही देतो. संदीप देहाडराय, C24 तास, शेवगाव. साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज, इन्व्हर्टर, सोलर, इलेक्ट्रॉनिक वस्तू साईराम इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध. नगर मनमाड रोड, खरेदी विक्री संघ, राहुरी. गणेश देवतरसे. मोबाईल नंबर 9325 42 22 32. चैतन्य दूध आपल्या परिवारासाठी पिशवी बंद शुद्ध दूध, गाईचं शुद्ध गावरान तूप, श्रीखंड, आम्रखंड, पनीर, मँगो, व्हॅनिला, शाही लस्सी, दही आणि अनेक दर्जेदार उत्पादने तसेच चैतन्य ॲक्वाची पाणी बॉटल. सुनबाई, आजही चहा काल सारखाच बनव. अगं, कोणती नवीन चहापत्ती आणली आहेस का? काय ग, कालच्या चहाचं रहस्य काय आहे? प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध. चहापत्ती तीच, फक्त दूध नवीन. आणि माझ्या चहाला मिळाला सुंदर रंग आणि स्वाद. तुम्ही फक्त दूध बदला, राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा. नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी. महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत OT टेक्निशियन, ANM, GNM हे कोर्सेस करा आणि शासकीय, निमशासकीय, खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा. विद्यापीठ मान्यता कोर्सेस, अत्याधुनिक शिक्षण प्रणाली, अनुभवी शिक्षक वर्ग. BSc नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग, कालावधी 4 वर्ष, पात्रता 12वी सायन्स आणि CET उत्तीर्ण. थेरॉटिकल बरोबरच प्रॅक्टिकल नॉलेजवर भर. तेव्हा आजच आपला प्रवेश निश्चित करा आणि आयुष्याला एक वेगळी दिशा द्या. संपर्क डॉक्टर दीपाली प्रवीण कुमार पानसरे,
मोबाईल नंबर 84 68 81 64 40, 92 09 87 34 30, 82 37 66 04 32 आणि 82 37 54 04 32.